मित्रांनो, मी पी थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही यूट्यूब चॅनल बघत आहात ज्याच्यावरती थोडी लेट का होईना पण ट्रस्टेड माहिती तुमच्याशी मी शेअर करायचा प्रयत्न करत असतो. काल लेट नाईट आपल्या ज्या DMRचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर त्याची लिस्ट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे. माझ्या हातामध्ये हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. कालच्या 2 दिवसापासून तुमच्यापैकी बरेच जणांनी, त्याचबरोबर काही जणांच्या पालकांनी भरपूर वेळेस कॉल करून मेडिकल फिटनेसबद्दल माझ्याशी जी चर्चा केली. त्याच्यानंतर कागद पडताळणीबाबत महत्त्वाच्या ज्या सर्वसाधारण सूचना आहेत त्याचीसुद्धा एक महत्त्वाची लिस्ट माझ्या हातामध्ये आहे. आणि जी मेडिकल फिटनेसचा प्रो फार्मा आहे ॲनेक्झर नंबर F हा सुद्धा माझ्या हातामध्ये आहे. 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट. त्याचबरोबर जी काल लेट नाईट आपली जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट जाहीर झाली त्याच्यामध्ये बऱ्याच जणाला माझे रँक स्कोर कसा चेक करायचा आहे, मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं नाही, मी स्वतःला कसं तिथं चेक करावं लागेल, अशा भरपूर तुमच्या मनामध्ये प्रश्न होते. तुमच्यापैकी भरपूर जणांनी मला टेलिग्रामवरती, व्हॉट्सअपवरती मेसेज किंवा कॉल करून भरपूर प्रश्न विचारले. तर त्या सर्व विद्यार्थ्यापर्यंत आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा होणार आहे. विशेषतः औषध विमानाधिकारी, लॅब टेक्निशियन, जेवढ्याही DMRच्या पद भरतीमध्ये पोस्ट भरल्या गेल्या आणि ज्याही लोकांचा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर त्या सर्व लोकांसाठी हा जो व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. कारण सर्व लोकांसाठी जे डॉक्युमेंट्स आहेत ते कॉमन असणार आहेत. डॉक्युमेंटची प्रोसिजर सर्व लोकांसाठी कॉमन असणार आहे. काय डॉक्युमेंट सादर करावं लागतील, काही टेक्निकल पोस्टमध्ये जे विशेषतः जसं की PCIचं लायसन असेल, डिग्री सर्टिफिकेट असेल, हे जे बाकीचे काही स्पेशल डॉक्युमेंट्स आहेत जसे की लायसन असेल ते फक्त वगळता बाकीचे जे डॉक्युमेंट त्याचे सर्व लोकांसाठी जे असणार आहेत कॉमन असणार आहेत. तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचा प्रयत्न करेल. इथून पुढचे जेवढे व्हिडिओ येतील तेवढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भामध्ये असतील. आणि जेही विद्यार्थी सध्याच्या घडीला मागच्या DMRमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांच्याशी डिस्कशन करूनसुद्धा काही महत्त्वाचे जे सेशन राबवता येईल तेही राबवण्याचा प्रयत्न तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मी करेल, जेणेकरून तुम्हाला नेमकं कळेल की ज्याही लोकांनी ॲक्च्युअलमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गेल्या वर्षी फेस केले 2023मध्ये त्यांचासुद्धा एक्सपिरियन्स तुम्हाला मी याच यूट्यूबवरती ऐकवण्याचा प्रयत्न करेल. बाकी ॲक्च्युअलमध्ये नेमकं आपल्याला स्कोर लिस्टमध्ये जाऊन आपले मार्क कसे चेक करायचे आहेत किंवा मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे किंवा बोलवलं नाही हे आपल्याला कसं जाणून घ्यायचं आहे याची माहिती तुम्हाला मी थोडक्यामध्ये आजच्या डिस्कस करेल. तर आता जे डिस्कस करतो ह्या दोन्ही जे PDF आहेत ते आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर केलेले आहेत. तिथून दोन्ही PDFच्या ज्या लिंक्स आहेत किंवा जे PDF आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. तर पहिलं स्क्रीनवरती PDF मी तुम्हाला जोडलेलं आहे जे की मागच्या काही दिवसापूर्वी वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज आपला जो स्कोर आहे तो याच्यामध्ये दिलेला होता. जसं की तुम्ही वर बघू शकता कॅटेगरीचा इथं उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर इथं सिरियल नंबर दिलेला आहे, इथे रोल नंबर दिलेला आहे, इथे विद्यार्थ्याचं नाव आहे, ॲप्लिकेशन कॅटेगरी ज्या कॅटेगरीनं तुम्ही फॉर्म भरला आहे त्याची कॅटेगरीचा उल्लेख केलेला आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला किती मार्क्स ऑब्टेन झालेले आहेत तर हे दिलेत. ही जी लिस्ट आहे काही दिवसापूर्वी लागलेली होती. तर ही आपल्यासाठी महत्त्वाची यासाठी आहे कारण याच लिस्टमधून आता आपल्याला आपला जो स्कोर आहे किंवा आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं आहे किंवा बोलवलं नाही तर या लिस्टमधून आपल्याला कसं चेकआउट करायचं ते आता लक्षात घ्या. आता खालचं जे तुम्हाला PDF इथे जोडलं ते 27 जानेवारी 2026ला जे आहे ते वेबसाईटवरती अवेलेबल झालेले. 18 ते 24/9मध्ये ज्या एक्झाम तुमच्या झाल्या होत्या 2025मध्ये DMRच्या तर त्या पदभरतीबद्दल महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. आता आपण जर इथं बघितलं तर विशेषतः औषध निर्माण अधिकारी या पोस्टबद्दल तुमच्याशी मी डिस्कस करतो आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तारखा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर कोणाकोणाला बोलवलं आहे ते डिस्कस इथं तुमच्याशी मी करतो आहे. वर तुम्ही बघू शकता औषध निर्माता नावाने पोस्ट आहे. RRQ म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी जे उमेदवार आहेत तर त्यांना आता कसं चेकआउट करायचे ते लक्षात घ्या. आता सर्वसाधारण म्हणजे ओपनमध्ये जे सर्वसाधारणच्या जागा आहेत त्या आपल्याला चेकआउट करून तिथं घ्यायच्या जेणेकरून तुम्हाला आणखीन जास्त क्लिअरिफाय होऊन जाईल. आता इथे अनुक्रमांक 1 ते 32 मधल्या उमेदवारांना जे आहे ते 10 फेब्रुवारी 2026ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना डॉक्युमेंट तिथं सादर करायचे आहेत किंवा तिथं त्यांना 10/2/2026ला हजर राहायचे. सकाळी 9:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे. 10 फेब्रुवारीला तुम्हाला 9:30 ते 1च्या दरम्यान त्या रिस्पेक्टिव्ह ऑफिसला जाऊन तिथं हजर राहायचे. तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तिथे होणार आहे. आता हे कोणासाठी आहे तर एवढा जो कॉलम तुम्हाला दिला आहे RRQ पासून तर समोर भूकंपग्रस्तपर्यंत एवढे उमेदवार जे आहेत त्यांचं 10 फेब्रुवारी 2026ला 9:30 ते 1च्या आसपास त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आता हे कसं चेक करायच्या लिस्टमध्ये तर ते जाणून घ्या. आता आपण जर एखादा उमेदवार ओपन कॅटेगरीचा आहे तर त्यांना सर्वसाधारणमध्ये त्याचे किती जागा आहेत त्या बघून घ्यायच्यात. समजा तो टॉपर असेल, समजा त्याला 180 मार्क आहेत किंवा आपण कन्सिडर करूयात की DMRचा जो टॉपर आहे सध्याच्या घडीचा समजा त्याच्याबद्दल आपण डिस्कस करतोय तर जो सर्वसाधारणमध्ये त्याचं सिलेक्शन होईल. तर 1 ते 32मध्ये उमेदवारांनी बोलवलं आहे तर पहिल्यांदा आपल्याला ही लिस्ट इथं ओपन करायची आहे. इथं सिरियल नंबर तुम्हाला दिसत असेल, हा सिरियल नंबर आपल्याला इथं चेकआउट करायचा आहे.
आता सिरियल नंबरमध्ये 1 ते 32 पर्यंत किती उमेदवार आहेत? तुम्ही इथून चेकआउट करून घेऊ शकता. जवळपास 1 ते 32 म्हणजे जवळपास एवढ्या उमेदवारांना जे आहे ते ओपन जनरलमधनं बोलवलेलं आहे. तर त्या लोकांचं या डेटला जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाईल. लक्षात येते 1 ते 32 एवढं क्लिअर झालं. तशाच पद्धतीनं आता बाकीचे लक्षात घ्या. आता ओपनमध्ये महिला प्रवर्गासाठी किती अनुक्रमांकापर्यंत बोलवले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तर ते लक्षात घ्या 1 ते 85. आता 1 ते 85 म्हणजे 1 ते 85 त्या सर्व विद्यार्थ्यांनी जायचं आहे असं नाही की 1 ते 85मध्ये विशेषतः महिला किती आहेत तर ते महिलासाठी लागू होईल. तर 1 रँक 1 पासून तर 85 क्रमांकापर्यंत या लिस्टमध्ये आपल्याला चेकआउट करायचं आहे. या 85मध्ये जर आपली एखादी भगिनी असेल तर 1 ते 85मध्ये तुम्ही महिलामध्ये असाल तर त्या भगिनीने जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सादर जे आहे ते त्यांना व्हावं लागेल 10 फेब्रुवारी 2026ला. तसंच आता हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी लागू होईल. जर तुम्ही खेळाडू असाल, ओपनचे असाल आणि जर तुम्ही खेळाडू असाल तर त्यासाठी अनुक्रमांक 1 ते 1436 जेवढेही नंबर ते दिलेत तर इथून आपल्याला 1 पासून तर 1436 पर्यंत आपला जर तिथं नंबर असेल किंवा आपलं नाव असेल आणि आपण खेळाडू असू तर आपल्याला तिथे हजर व्हायचं आहे. लक्षात येते. आता इथं थोडंसं कन्फ्युजन असं होईल की 1 ते काही जणांना असं म्हणायचं की 1 ते 1436मध्ये सर्व उमेदवारांना जायचं आहे का, तर नाही. तिथं स्पष्ट तुम्हाला उल्लेख केला आहे की प्रवर्ग जर तुम्ही खेळाडू असाल आणि तुम्ही 1 ते 1436मध्ये तुमचं नाव असेल, तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला तिथं हजर राहावं लागेल. त्याच्यानंतर 80 कालींसाठी सुद्धा तसंच, प्रकल्पग्रस्तसाठी सुद्धा तसंच, भूकंपग्रस्त माजी सैनिकसाठी 1 ते 31,609मध्ये जेवढेही माजी सैनिक आहेत त्या सर्व लोकांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 10/2/2026 रोजी 9:30 ते 1च्या आसपास ऑफिसमध्ये हजर राहायचं आहे. आता बाकी एक्झाम्पल देऊन सांगितलं तुम्हाला मी. बाकीसाठी सुद्धा तसंच अर्ज कॅटेगरीमध्ये सर्वसाधारणच्या 1 ते 211 जेवढेही या कॅटेगरीमध्ये अर्ज कॅटेगरीचे सर्वसाधारणचे विद्यार्थी त्यांनी तिथे हजर व्हायचे. त्याच्यानंतर ज्या महिला आहेत 1 ते 414मध्ये कॅटेगरीमध्ये ज्या महिला आहेत तर त्यांनी हजर व्हायचे. इथंसुद्धा तसंच या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल, खेळाडू असाल तर 1 ते 22,191 तुमचं नाव असेल तर तुम्ही स्वतः तिथं हजर व्हायचं आहे. असं सर्व लोकांसाठी जे आहे कॉमन एक्झाम्पल देऊन तुम्हाला मी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. या उमेदवारासाठी 10 फेब्रुवारी तारीख होती. खालच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी सेम 10/2/2026 फक्त वेळ 2 ते 5:30 वाजता त्यांचं 5:30 वाजेपर्यंत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा भजब कॅटेगरी क ड विमा प्रो आदुग, त्याच्यानंतर ECBC दिव्यांग फिजिकली चॅलेंज आणि अनाथ कॅटेगरीसाठी तुम्हाला इथे 30 तारीख दिलेली आहे. वेळसुद्धा 2 ते 5:30 अशा पद्धतीनं तुम्हाला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी रिस्पेक्टिव्ह प्लेसला सादर तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला करावे लागतील. आय होप मला वाटतं हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणत्याही शंका नसाव्यात. अगदी सोप्या आणि एक्झाम्पल देऊन सांगण्याचा प्रयत्न केला की कसं या वरच्या लिस्टमध्ये जाऊन आपल्याला आपलं नाव शोधायचं आहे. या रेंजमध्ये जर आपलं खाली दिलेल्या रेंजमध्ये जर आपलं नाव असेल, आपली कॅटेगरी त्याच्याशी मॅच होत असेल तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे ते तिथं त्या डेटला उपस्थित राहावं लागेल. बाकी अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. त्याचबरोबर आता या लिस्टमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं नाव याच्या लिस्टमध्ये बसतं त्याचं नाव त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. त्या लोकांसाठी काय डॉक्युमेंटचं प्रिपरेशन त्यांना करावं लागेल, कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत जे की आपल्याकडे असणं गरजेचं आहे, जे नसल्याकारणाने आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाहेर जाऊ शकू. असे जेवढेही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे की 2023च्या पदभरतीमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं होतं किंवा मॅन्डेटरी होतं, किंवा काही डॉक्युमेंट्स जे आहेत की टाईम बाउंड असतात ज्यांना 1 वर्षांनी 3 वर्षांनी रिन्यू करावं लागतं. असे कुठले डॉक्युमेंट्स आहेत, विशेषतः फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी आणखीन काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स सादर करावे लागतील का, या सर्व महत्त्वाच्या गोष्टीची अपडेट तुम्हाला याच यूट्यूबवरती पुढच्या सिरीजमध्ये मी देण्याचा किंवा डिस्कस करायचा प्रयत्न करेल. आणि जे आपले 2023मध्ये जे जॉईन झालेले विद्यार्थी आहेत त्यापैकी किंवा त्यांच्याशी डिस्कशन करून काही क्वेश्चन आन्सरिंगचं काही एखादं शिक्षण जे आहे ते मला अरेंज करता येईल का, त्याच्यावरती सुद्धा थोड्या दिवसामध्ये मी तुम्हाला या यूट्यूबची त्याची अपडेट देईल, जेणेकरून तुम्हाला नेमकं कळेल की नेमकं ॲक्च्युअलमध्ये कसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी फेस केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होऊन जातील. बाकी पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी मला जॉईन करा. येणाऱ्या आरोग्याची पदभरती असेल, DMIची पदभरती असेल, येत्या 10 ते 12 दिवसामध्ये थेअरीचं पुस्तक त्याच्यावरती लॉन्च होतं आहे.
याच्यामध्ये DMARC आणि आरोग्य विभागाचा सिलेबस 100% सेम आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या DMARCच्या 15 प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर आता झालेल्या महानगरपालिकेच्या 4 ते 5 प्रश्नपत्रिका, त्याचं नव्याने व्हॅल्युएशन करून अपडेटेड एक पुस्तक पुढच्या 10 ते 12 दिवसामध्ये लॉन्च करतो, जे की येणाऱ्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी त्याचबरोबर DMARCच्या पदभरतीसाठी तुम्ही पुढच्या महत्त्वाच्या प्रिपरेशनसाठी त्याला यूज करू शकता. बाकी महत्त्वाचे दोन्ही पुस्तकं आपल्या औषध निर्माण अधिकारी टार्गेट आपली वेबसाईट pthroat.com याच्यावरती अवेलेबल आहे. कोणत्याही पद्धतीची जी आहे तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस लागणार नाही. तुमच्या होम ॲड्रेसवरती तुम्ही हे पुस्तकं जे आहेत ते मागवू शकता. बाकी पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी मला जॉईन केलं असेल तर यूट्यूबचं चॅनल, त्याचबरोबर टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग, याच्यावरती मला जॉईन करा.